शकता आता सर्व रेडी झालेले आहे. इकडे मस्त कपडे ठेवलेत, काहीतरी चैन आहे आणि त्या ए दीदी नंतर मग ड्रेस घाल तिचा. बघू शकता असा सगळा सेटअप केलेला आहे मस्त पैकी. काही दीदीला पण आपण मस्त पैकी ओढणं लावून घेतले. दीदी बोलते आंघोळ करू, ब्लॉग मध्ये दिसशील तू. आता स्माईल बघ मस्त. आता आंघोळ करून कपडे घातले दादानी आणि आईनी. जस्ट पोचले जयसनच्या घरी. बघा पेशंट आमचा, यालाच बघायला आलो नाही हो, बाहेर फिरतो. पोरगाला शाळेत आणणार मस्त पैकी. आता इथं चालू आहे शॉपिंग सर्वांची, बघू शकता. गर्दी वाढते पण कमी न गर्दी. बघा पुन्हा गर्दी वाढली. आता आई सगळे आल्या बुरदुलगावांच्या पोचलो आणि इकडे वर्षदा आलेले आहे मस्त पैकी. बघा आपल्याला बिस्किट आहे बघा, लगेच बिस्किट घेतला पण मी आणि इथं घेतला मस्त पैकी चिंबोऱ्याचं वाट. आता नानीने शॉपिंग करून आणले. हे बघ पिशवीन खायला आणले पण देत ना बघ. हॅलो काही जणी चालू आहे यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आता चालू आहे शूटसाठी, काहीतरी अभंग स्नान शूट आहे म्हणजे लहान पोरीचा. तर चला जाऊ, साबेगावात जायचं आहे. तर आता रेडी झालो आहे. आता वाजले 9:30, 10 वाजताचा कार्यक्रम आहे. 10 ते 15 मिनटं, 10 मिनटं बिन्ना लागत पोचायला म्हणतो. आता घर शोधता वाट लागणार आहे माझी. कारण की आपण गेलो होतो जून महिन्यात, तेव्हा गेलो होतो तिथं शूटला. तो शूट करून आलो आणि तिथं घर कोणत्या गल्लीमध्ये काय आहे ते शोधावं लागेल. हो कसं आहे सरळ पण त्या गल्लीमध्ये थोडा कन्फ्युजन होतं. तर जाऊ आणि बघू कसा होतं शूट आणि तिथून दुसरीकडे पण जायचं आपल्याला. तर काहीच पोचलो आता साबेगाव दत्तकृपा बिल्डिंगमध्ये. चढतोय वरती, जायचं 4थ्या माळ्यावर. बघूया कसं काय केलं आहे दाखवतो आणि नंतर सेंजर त्यांच्या पण घरी जायचं आहे. बघू शकता मस्त असं डेकोरेशन केलं सर्व. इथं करायचं आपल्याला अभंग स्नान. तर पहिला सर्व करून घेता चालू आहे काम तसं डेकोरेशनचं, जसं कालच्यासारखं. तर बघू थोडा वेळ लागेलच, दाखवतो तुम्हाला. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. नवीन असं तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. माझी झोप पण पूर्वी झालेली नाही तरी पण शूटसाठी आलं आणि इथून जायचं आहे माथाडीला आपल्याला थोड्या वेळाने, म्हणजे शूट कंप्लीट झाल्यानंतर. शकता आता सर्व रेडी झालेले आहे. इकडे मस्त कपडे ठेवलेत, काहीतरी चैन आहे आणि पैजण आहे. ए दीदी नंतर मग ड्रेस घाल तिचा. बघू शकता असा सगळा सेटअप केलेला आहे मस्त पैकी. आणि हो भाई लेट आला, लेट मला लवकर बोलवूनच होता, लेट आला. काही दीदीला पण आपण मस्त पैकी ओढणं लावून घेतले. दीदी बोलते आंघोळ करू, ब्लॉग मध्ये दिसशील तू. आता स्माईल बघ, मगाचपासून एवढी स्माईल करायला सांगत होतो दीदी, तेव्हा केली नाही. आता स्माईल कशी दिली तू? अशी स्माईल द्यायची होती. हा अशी स्माईल मगाचपासून दिलीस ती काय झालं असता. थोडं पाहिजे तेवढं शूट झालेलं आहे मस्त पैकी. आता दीदी रेडी झालेली बघा मस्त. आता आंघोळ करून कपडे घातले दादानी आणि आईनी. हो 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 तेच फायनली शूट संपलं आहे. आता गाड्या घेतो, बघू. सेजरला कॉल करतो, सेजर उचलत ना फोन. इकडंच आहे आत्याची मुलगी. तर आता घरी न जात आता जातो माथाडीला डायरेक्ट. जय संचिता घरी, त्याची तब्येत बिघडली. बघू भेटून येऊ त्याला. काहीच पोचलो आहे आता माथाडी गावामध्ये. जस्ट या फोकस इथं घोरपळ क्रॉस झाली, पण मी फोनवर बोलत होतो म्हणून शूट करायला भेटली. तर तुम्हाला दाखवलीच, ती जाम मोठी होती. आता जयेश गेले तिकडं पोराला शाळेत आणायला आणि मी तिथूनच आलो, पण दिसला पण तेवढा काही लक्षच दिला नाही. मी जस्ट पोचले जयेशच्या घरी. बघा पेशंट आमचा, यालाच बघायला आलो नाही हो, बाहेर फिरतो. पोरगाला शाळेत आणायला गेलेला. आताच जस्ट आले, बघू शकता. आणि हा त्यांचा घर आहे, मस्त असं घर आहे. A few moments later. जस्ट पोचलोय, तोंडावर पाणी मारलंय, अजून काहीच केलं ना, तसं झालंय. डायरेक्ट किचनमध्ये भूक पण लागली जेवायला आणि मम्मीने घेतलं इथं चिवडा बनवायला. बघू शकता. आधी माहीत असतं तर तुला रेसिपी दाखवली असती चिवड्याची. तर शेंगदाणे वगैरे, चण्याची डाळ वगैरे, ती खोबरा वगैरे सगळं काही टाकलेलं आहे. कोव्याचा चिवडा हळद टाकायची बाकी आहे आणि मिरची थोडीशी, साखर, पिठी साखर. मिनी मिरच्या पण घेतल्या मस्तपैकी. तर परत जेवण करून घेऊ. इथं जेवण ठेवले आणि मग एक काम आहे तो करून येऊ नाक्यावर. बघू झाले की नाही. कालचा काम अर्धवट राहिले.
गेलेलो सागेचा दाखला तो त्याला ॲफिडेविट बनवायला सांगले तो भेटला तर नक्की राईट जस्ट मस्तपैकी घेतले जेव्हा लगेच आपल्याला गोळ्या पण राहायच्या हे केले फुप्पूस केले बकऱ्याचा कांदा घेतले आणि लिंबू डायरेक्ट याच्या भातावरच टाकलं मी त्याला तांदे ताकद पण नाही राहिली आणि मगासपासून फिरत होतो त्याला जेवण करून घेऊ या तुम्ही पण जेवायला आणि इकडं सोयाबीन काय घेतले टी व्ही नुसती टी व्ही मगाशी तो बघत होता आता हे हो मग सुट्ट्या लागल्या मग टी व्ही बघायची अभ्यास नाही दिला का काहीच जेवण करून झाला आणि मम्मीचा इकडे चिवडा पण रेडी झाला मस्त टेस्ट करू पण थोडासा हे झालं थोडासा साखर पिठी साखर टाकायची आहे टेस्ट येण्यासाठी मीठ वगैरे टाकून सगळं झालं आहे मगाशी बघितलं तर पूर्ण व्हाईट होतं पोवं आता पिवळं झालं हळदी वगैरे टाकून मग मी करते मिक्स तोपर्यंत आपण खाऊ गोळ्या आणि नंतर मग चिवडा खाऊ लगेच नाही म्हणजे टाईम लागेल 10-15 मिनिटांनी काय चालू आहे आम्ही दोघं नाक्यावर मगासपासून थोडा आराम केला तुटताना पाय अजून नाही लागेल त्याच्यामुळे चला बघू आता नाक्यावर कशासाठी झाल्यावर तुम्हाला तर नाक्यावरच जाऊन दाखवतो काहीच आपण गेलो होतो आता नाक्यावर कशासाठी त्याला घ्यायचं होतं मस्तपैकी मेडिकलमधून गोळ्या आणि मला पाहिजे होतं सत्यप्रतिज्ञापत्र म्हणजे आपल्या शाळेचा दाखला पाहिजे होता त्याच्यासाठी गेलो होतो नाक्यावर कालच दिलं तर बनवायला झालं आहे रात्रीच पण प्रॉब्लेम काय झाला काल दिवसभर लाईट नव्हती त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला तर चला पोचलंही घराच्या खाली गेटमध्ये कोणतरी गाडी टाकली ना दरवाजा उघडत दरवाजा लावला रात्री समजा रोज टाळा लावतोच आम्ही त्याच्यामुळे जो शेवटी येईल तो टाळा लागेल शकता कशी लाईटीची रोषणाई केली वरती आता प्रत्येकाच्या घरात सेम सगळी जणं करते दिवाळीचं म्हणजे आजपासून म्हणजे एक चालूच झाला समजा असा The next day. तर काहीच दिवस दुसरा काल काय रात्री शूटच करणार वाटलं सर्दी झाली डेंजर एकदम म्हणजे काल जिथं आपण शूट करायला गेलो होतो तिथं मी पिला कोकम सरबत आणि त्याच्यात टाकलेलं आईने बर्फ त्या बर्फामुळं म्हणजे एवढ्या दिवस मी गरम पाणीच पित होतो त्रास व्हायला लागला आता मम्मीने मी चाललं थोडीशी शॉपिंग करायला म्हणजे गिफ्ट वगैरे घ्यायला तर बघूया कसं काय आहे दाखवतो तुम्हाला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये नवीन असाल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा तर मग मी येते खाली तोपर्यंत गाडी पुसतो जाऊन अजूनही पाय दुखतो माझे खूप त्रास होता आता हे बघा ब्लॉग पुढं मागं बघायला भेटतील तुम्हाला कारण की माझ्याकडे 3 ब्लॉग पडलेत तिन्ही पण एडिट नाही केलं समजा आजचा 3रा ब्लॉग आम्ही चाललेलो बाहेर फिरायला सर्व पोरं हिडन मंदिर आहे तो एक्सप्लोर करायचा होता आणि अचानक प्लॅन फिसकटला आणि कॅन्सल झाला म्हणून आजचा ब्लॉग चालू करतो म्हणजे सकाळी गेलो असतो तो ब्लॉग बनवायला तर चला जाऊ नाक्यावर थोडीशी शॉपिंग करून येऊ दाखवतो तुम्हाला काय शॉपिंग केली पोचलो मस्तपैकी शॉपिंग करायला बघू शकता वारसी बाजार येथे पोचलो आहे आमच्या नाक्यावरच आहे असे ग्लास आहेत तुम्हाला कशासाठी पाहिजे समजून जा तुम्ही कसलं बुक ग्लास आहेत ते काहीच बघू शकता कसे बाउल वगैरे ठेवलेत वारसी बाजार शिलपाटा गिफ्ट घेतलंय तर दाखवू शकत नाही रिव्हील नाही करू शकत तर चला हे बघा अशा बॅगा पण आहेत तुम्हाला सर्व काही भेटेल इथं या 3-4 दुकान आहेत ज्याला पाहिजे त्यांनी शॉपिंग करू शकता दिवाळीची शॉपिंग चालू आहे सर्वांची आता खाली चालू आता काहीतरी दुसरा शोधतोय बघूया हे बघा इकडे सर्व प्रोडक्ट आहेत इथं कुकर वगैरे आहेत सगळा मिक्सर म्हणजे इलेक्ट्रिक वस्तू सर्व इथेच आहेत मस्तपैकी आता इथं चालू आहे शॉपिंग सर्वांची बघू शकता गर्दी वाढते पण कमी न तर मगाशी कोणच नव्हतं खाली आम्ही 3-4 जणच होतो बघू जेवढी होईल तेवढं करू आपण शॉपिंग आणि निघू इथं तर आपल्याला घ्यायचं आहे ते ये गर्दी बघा पुन्हा गर्दी वाढली आता आई सगळ्या आल्या बुरदुलगावांच्या जाम शॉपिंग केले ताई तुम्ही कुठल्या बुरदुलच्यात ना नारायणच्या काहीच फायनली थोडीशी शॉपिंग केली आता कपड्यांच्या ह्याच्यामध्ये झालं बघूया तिथं काही नवीन बघायला भेटतं का त्या दिवशी काही स्टॉकच नव्हता आज आला असेल तर दाखवतो तुम्हाला काहीच बघू शकता घड्याल किती भारी भारी पेंट करून आलो आता आले कांदे घ्यायला कांदा घेतो मस्त पैकी
आणि कांदे संपले थोडेसे घेऊ आणि जाऊ घरी. बटाटे पण आहे आता तर काहीच कांदे आणि बटाटे घेतले. आता घरी जाऊन एडिट करतो कालच्या व्हिडिओ. आज पूर्ण एडिट करून टाकतो फायनल. मग अपलोड वगैरे करतो म्हणजे तुम्हाला बघायला भेटेल. टाईक ब्लॉक पुढं मागं होती जरा समजून घ्या. पण आपण एक गाडी सर्व्हिसिंगला दिली आहे एनटॉक, ती घेऊन यायची आहे. काय माहिती 1.5 महिन्यामध्ये 2 वेळेला कशी सर्व्हिसिंग करली आहे काय माहिती आपल्या बाईने. तर चला तीच गाडी आणायला जाऊ आपण काटाई नाक्यावर. तर कसं काय हेल्मेट वगैरे ठेवले का माहीत ना मला, मी ते घेतला नाही. ओला बुक करून जायला लागेल तर मग 2 गाड्या घेऊन जायला लागेल त्याच्यामुळे. तर जाऊ डायरेक्ट आपण त्याला बघू. आता ओला बुक केलं वाटतं त्याने. फायनली ओला बुक केली गाडीच्या आणि इकडे लागले ट्रॅफिक बघू शकता. ट्रॅफिकवाला इथं हैराण गेलेला आहे. असं कुठला दिवस ना कधी ट्रॅफिक नाही. सणासुदीला पण ट्रॅफिक असतं. पोचलो आपण शोरूमच्या इथे TVS सर्व्हिस सेंटर. ते तिकडे काढूनच ठेवले वाटतं. तर करतं बिल मस्तपैकी ओलाचा. गाडी घेऊ आणि निघू लगेच. हेल्मेट तर नाही आणला. आता शॉर्टकटमध्ये जायला लागेल ना तर फाईन पडेल. काहीच फायनली गाडी घेतलेली आहे. चावीकाड मागून ब्लॉग बनवतो मी इथं सर्व्हिस सेंटर. आता बघू चालवून कशी आहे आणि मग रिव्ह्यू देऊ आपण त्याला. जस्ट घरी गाडी लावली खाली. आता चाललो फ्रेश व्हायला. हेल्मेट नव्हता नेला म्हणून दूर हेल्मेटचा वापर करा. मीच नव्हता गेला आज कारण मला इथून शॉर्टकटमध्ये यायचं. थोडासा अंतर होता 1 किलोमीटरचा म्हणून. तरी पण हेल्मेटचा वापर करा. चला जाऊ घरामध्ये फ्रेश होऊ. खूप फटाक्यानं जायचं का ना कारण की बायपास पूर्ण जाम आहे. फ्रेश झालो पुन्हा. मग अशी फ्रेश होऊन गेलो गाडी येणार. आता फ्रेश झालो. मम्मीने येईपर्यंत मस्त शंकरपाळा वगैरे बघा. एक टेस्ट करायला घेऊ कशी लागतं बघू. मस्त आलं. जास्त गोड पण ना जास्त हे पण ना एकदम लाईटमध्ये. तर चला फटाक्यांचं जायचं तर कॅन्सल करतो मी. ट्रॅफिक खूप लागले बायपास ना. खालून जायचं बोललं तर कटाला यायचं. तर रिक्षावाले कुठे कसे पण घुसतात त्याच्यामुळे. मस्तपैकी लायटिंग लावली. तर कसं वाटतंय काल रात्री असं दाखवलं तुम्हाला लायटिंग लावले. तर चलो जाऊ आपण थोडा फिरून येतो. बरं पाय अजूनही पण दुखते माझे. पाय मोकळं करून आवाजपासून एडिटिंगच करून देतो. आता सर्व व्हिडिओ जे आपण काल शूट केलेले ते पाठवले एडिट करून. पण बघू आता त्यांना पसंत येतात की नाही कारण की त्यांच्या आवडत्या सॉन्गनुसार केलं आहे आणि तसा इन्व्हायरमेंट बनवलं आहे मी. बघू झाला तर चांगला आहे. आणि त्यात इश्यू काय होणार आहे माहीत आहे का. त्यांच्या घरात एक्सपायर झालं आणि म्हणजे आजच एक्सपायर झालं म्हणून त्यांनी सांगितलं व्हिडिओ पब्लिश नको करू म्हणजे पोस्ट नको करू. तर बघू आता 10-12 दिवसांनी मग ती पब्लिश करूया आपण. सध्या तरी त्यांना चेक करायला पाठवते. पोचलो आणि इकडे वर्षदा आलेले आहे मस्तपैकी. बघा आपल्याला बिस्किट आहे बघा. लगेच बिस्किट घेतला पण मी सुरुवात केली टेस्टसाठी. बघू तिच्या आजची बिस्किट कशी आहेत. जास्त गोड आहेत काय करणार. पोरीला आणली आता कालच गेले ना घरा. आता कशी आजची. तर काही झालं आम्ही वर्ष झाला सोडाला आणि इथं घेतल्यात मस्तपैकी चिंबोऱ्याचं वाटं. बिस्किट बनवायला गेलेली तिथून इकडे आलो. आता चिंबोऱ्यांचा वाटा बघ कशा मस्त असे चिंबोरे आहेत. कार बघायला असतो. काहीच दिवस तिसरा. काल रात्री अचानक झोपून गेलो काही समजलंच नाही. आणि आता घेतलेत अंडा आणि पाव. अंड्याचा पोला बनवले. इथं सॉस घेतलं आणि पाव घेतलेत. अजून पाव आहेत म्हणजे घेतला ना घेतो जसा लागेल तसं. चला या तुम्ही पण नाश्ता करा. मी कधी नाश्ता लवकर करत नाही म्हणजे कधीच चुकून केला तर कारण की मला गोळ्या खायला लागतात म्हणून हे दिवस आलेत माझ्याकडे. म्हणून तर चला पटापट नाश्ता करून घेतो आणि मग आजचा दिवस काय काय होईल ते तुम्हाला दाखवतो. तर काहीच काल परवाच्या दिवशी काय काय बनवलं ते तुम्ही बघितला. आज वेगळंच चालू आहे. आज चालू आहे चकल्या बनवायला. एक चकल्या आपण त्याला टेस्ट करून घेऊ. एक मस्त होती छोटीशी. गरम आहे म्हणून नरम आहे. कडक झाली का अजून बाहेर लागेल. टेस्ट मस्त झाले. टाकले तेलामध्ये 2च टाकले. चालू आहे काम तिथे. फर्स्ट टाइम आमच्या घरानं आवडा बनवले खायला. म्हणजे रोज नवीन नवीन म्हणजे पूर्वी पण बनवायचं पण आता यावर्षी तरी खूप बनवले समजा. असा आता नानीने शॉपिंग करून आणले. हे बघ
पिशवीन खायला आणले पण देत ना बघ. चालली बघ लगेच, तशाला चालली लगे. काहीच फायनली आता चालू आहे नाक्यावर. खूप वेळ झाला बाहेर म्हणजे फिरत होतो. आता काम आहे त्याच्यामध्ये चालू. आणि आज बघू शकता आज संपूर्ण म्हणजे गावामध्ये फटाके वाजायला सुरुवात तर लागली. मी यावर्षी नाही फटाके आणले, नानाने घेऊन आले. म्हणजे जायचं होतं फटाके आणायला, मी कॅन्सल केलं. बरं जाऊन दे, या वर्षी नको, पुढच्या वर्षी बघू आपण. बघू शकता आता लायटिंग कशी लावली आमच्या घराच्या इथे. बघा इथून अशी लावले मामाने, हे बघा तिकडे वरती लावले, इकडे खाली नानाने लावले, आणि तिकडे आरेस त्यांच्या घरात पण लागले. इकडे कार्तिक सांच्या घरात. म्हणजे दिवाळीमध्ये रोषणाई खूप होते. तर चला नाक्यावर जाऊन द्या. काही झालेलं मस्तपैकी प्रशांत कॉर्नरची पॅटी नाही आला. आता चाललो घरी. मी बोललो ना मला काय काम आहे तो. चला तर काही झालो मस्तपैकी नाक्यावर. मग गाडी लावली, गेट लावायला गेलो. आणि इथे बघा सुवाणी, सुवाणीलाच पेटी घेऊन ते पाठवलेली मी प्रशांत. आता सुवाणीला लागले मस्त. हां भूक लागली तुला? भूक लागली ना? भूक लागली ना? माहिती आहे आता टाईम झाला ना, 8 वाजले ना, आता 8:15 झालं. उद्या तर काहीच, उद्या पण सकाळी मस्तपैकी अभंग स्नानाचा शूट आहे. पण एक शूट आता थोडा लेट व्हिडिओ पडेल. पण त्याचं रिझन असं आहे की काही मस्त होती व्हिडिओ दिवाळीनंतर पडेल. म्हणजे यूट्यूबला पडणारच आहे. इंस्टाग्रामचं जर व्हिडिओ आहे ना, ती शॉर्ट व्हिडिओ बनवली ती लेट पडेल. त्याचं रिझन आहे. चला तर गाईज आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.